राज्यातील 24 नगरपालिकांसाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता सर्वांनीच आघाडी घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील काळे आणि कोल्हे यांचा संघर्ष असलेली कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक आहे। भाजपकडून फडणवीस आणि बावनकुळे यांची सभा पार पडली। जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या नगरपालिकेत निवडणूक लांबल्यानं त्याचा अधिक फायदा होणार असल्याचा दावा भाजपचे विवेक कोल्हे यांनी केला। आमची सत्ता आल्यास महिलेच्या नावावर घर असल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी 50% घेऊ असं आश्वासन कोल्हे यांनी दिला। आपल्याला कल्पना आहे, गृहिणी पदर खर्चानी संसाराचा गाडा त्या ठिकाणी चालवत असते आणि पै जोडून ती हे संसार उपयोगी गोष्टी घेऊन संसार पुढे नेत असते। आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्या नावानी घर त्या ठिकाणी आहे त्यांचे 50% घरपट्टी पाणीपट्टी आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ज्या पाल्यांचे मुलं नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकताय त्यांचं देखील 20% आम्ही अशाच पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे माफ करण्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।